ऋतूला दुपारी शाळेत आणायला गेले, जरा दुखत होतं. मॅडमचा फोन आला. कशासाठी? नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. कशा आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपलं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर सईची नाव झाली आहे, बसली माझ्यापाशी. आणि ऋतू गेलाय शाळेत आणि सई बघा आता इथं बसली कशी छान ससा होऊन ना. हाय म्हण सगळ्यांना. हाय. तर ऋतू शाळेत गेला. आज सकाळी उठल्या हे करायला ठेवलं, दूध गरम व्हायला ठेवलं आणि रात्रीचे पाव होते. मग परत चाललं होतं का मला पाव आणि पाव आणि दूध खायचं. तर म्हटलं ठीक आहे. आणि निम्मच दूध गरम झालं आणि गॅस गेला, म्हणजे गॅस संपला. आणि 2 दिवसापूर्वी यांनी मला सांगितलं होतं की आता गॅस भेटत नाही, आता युद्ध चालू आहे ना देशामध्ये. तर मग म्हटले काय गॅस काय भेटणार नाही, त्यामुळे जपून वापर. आणि तसं पण माझं वापरणं जपूनच असतं, काही एवढं नसतं. तर मला 3-3.5 महिने जातोच. कधी कधी आता थोडंफार कमी जास्त होतंच, काय आपण एवढं मोजून मापून नाही करत. आणि सकाळीच गॅस संपला. डबल टाकी आहे पण तरी पण गॅस संपला. ती टाकी पण भरलेली नाही आहे. एवढा प्रॉब्लेम आला. म्हटलं आता काय करावं. ऋतूच्या टिफिनचंच मला टेन्शन होतं. आज काय मंगळवार, मला उपवास आहे. माझं काही नाही, मी कॉफी पिले आणि राजगिऱ्याचा लाडू तो पण खाला, त्यामुळं मग माझं काय नाही. पण मग म्हटलं सईनी पण लाडू खाला. आणि मला टेन्शन कसलं, तर म्हटलं आता ऋतूच्या टिफिनचं काय करायचं. तर पहिलं म्हटलं टाकी बघावं गल्लीत कोणाकोणाकडे. तर सगळ्यांना फोन केला, कोणाकडं नाही शिल्लक. तर आणि काय होतं, आता सध्या टाक्या भेटायचं खूप कमी झाले, बऱ्याच जणांना माहिती. आणि भरपूर प्रमाणात असं तेल वगैरे पण वाढल्यात, म्हणजे काही काही गोष्टींच्या किमती वाढलेल्या आहेत. म्हणजे आता युद्ध तिकडं चालू आहे, पण आपल्यावरती भरपूर त्याचा परिणाम दिसून येतोय. आता काय होतं, आपण सर्वसामान्य लोकांवरती जरा परिणाम जास्त व्हायला लागला आहे. आणि आम्हाला तर गॅस नाही भेटला ना, तर मला एवढं टेन्शन आलं. म्हटलं आता काय होतंय काय माहिती. आणि गावात तर विचारलं ना, तर कुठंच टाक्या नाही आहेत गॅसच्या. HP किंवा इंडियन ह्या दोन्हीपैकी एक पण टाकी नाही आहे. तर मला एवढं टेन्शन आलं. म्हटलं आता काय करावं. आणि बुक केलं आहे आम्ही. तर आज आहे गाडी आम्हाला, शेजारच्या गावातून येणारी गाडी. तर म्हटलं मग बघू, आली तर 12 वाजता ती टाकी भेटली तर चांगलंच आहे, नाहीतर मग आहे चूल जिंदाबाद. आणि मग ऋतूच्या डब्याचं काय केलं, चिकूच्या मम्मीला म्हटलं की मला ऋतूचा एक टिफिन द्या. मग त्यांनी त्याच्या टिफिनमध्ये भाजी आणि भाकरी दिली. म्हटलं खातो तो भाकरी वगैरे, त्याचं तसं काही नाही. त्यामुळं मग खालं. त्याचं तर झालं व्यवस्थित. नाश्त्याला तर त्यांनी पाव वगैरे खाल्ले होते, त्यामुळे त्यांचं काही नाही. आणि मग दूध गरम करायचं होतं. तर मग मी ना म्हणजे माझ्याकडं इलेक्ट्रॉनिक एक शेगडी आहे, तर तुम्हाला दाखवते. तर हे पॅकेट सकाळी फोडलं, सईला एक दिला, मी एक खाल्लं. आणि हे कालचं दूध आहे, मग तेच सकाळी गरम करायला घेतलं. अर्धं गरम झालं तर आता ते थोडंसंच राहिले. आणि हे आजचं, तर बघा ही ती शेगडी आहे. ह्या शेगडीला आहे ना तरी 5-1 वर्ष झाले असतील. 5 वर्ष तर झालेच असतील. आम्ही काही एवढी यूज नाही करत ती. आता मध्ये वर्षभर बंदच होती. तर इथं पॉईंट आहे जवळच्या जवळ, त्यामुळं मग सकाळी हीच मी लगेच जोडली. म्हटलं जाऊ दे, वेळ काढायला काहीतरी. तर मग दूध गरम करून ठेवलं. आता कसं उन्हाळा आहे ना, दुधाकडे लई लक्ष द्यायला लागतं, नाही तर मग उगाच खराब वगैरे नको व्हायला म्हणून. तर मग ह्या शेगडीमुळं जरा माझं काम निम्म हे झालं. आणि मला हा प्रश्न होता, म्हटलं ही शेगडी पण चालती का नाही काय माहिती, कारण भरपूर दिवसांनी ती आज मी चालू केली होती म्हणून. तर पण चालू झाली आणि व्यवस्थित चालली पण. तर एवढं ऊन लागत होतं आणि मग म्हटलं चला, पण मॅडमचा फोन आलता की त्याला जरा बरं नाहीये, घेण्यासाठी या. तर म्हटलं चला, मग सईला ठेवलं छकुलीपाशी आणि मी आणि नाना आम्ही 2 जण गेलो होतो त्याला घ्यायला शाळेत. ऍक्च्युली जरा सकाळीच तो थोडासा झाला होता, म्हणजे त्याला काय झालंय ते ना सांगते मी तुम्हाला घरी गेल्यावरती. म्हणजे ताप वगैरे असं काही नाही, पण आता कसं जरा उन्हाळा आहे ना, तर त्यामुळे असे प्रॉब्लेम होत राहतात, मुलांना काय आपल्याला काय. तर चला. तर ते हिटने नाही का बँड येतात बॅक साईडला, मला पण लय व्हायचं बरं का लहानपणी. आणि सेम तर तुला पण तसं झालंय. तर उष्णता पण एवढी गरम, त्यामुळं मग 2-3 दिवस झाले एकदम छोटीशी पोळी होती, आता असं मोठं झालंय चांगलं. साईडनी बरोबर घेरा धरलेला आहे.
सकाळी म्हणत होता लय दुखते बसता पण येत नाही त्याला पार पण ना, सारखं ते असं पिकलंय ना त्यासारखं असं ठसठस करते. त्यामुळं बघू आता हॉस्पिटलमध्ये जाऊ घेऊन थोड्या वेळाने. आता मी जाणार होते पण दुपारचं डॉक्टर जेवायला जातात म्हणून, नाहीतर मग झालं असतं. सेला ठेवलेलं छकुलीकच ते अजून. बघू आता संध्याकाळी मग जाईन घेऊन. जेवला ना? ऊन जास्त ऊन आहे, लई डेंजर ऊन आहे. आणि गॅसची टाकी काय अजून आलेली नाही आहे. तर काय माहिती काय होतं, भेटती की नाही काय नाही. तर संध्याकाळी तसं चुलीवर स्वयंपाक करणार आहे मी आता. तर चला लागून बरं का. नीट खेळ. कशी दिसती साई? इकडेच आहे आपण. गोंडे दाखव ना तुझे. इथून दिसत आहे बाई. लय हुशार झाली सई. इकडे या ना. कॅच तेवढं चांगलं कळत. इकडे ये ना बाळा, जवळ ये एकदा. अगं इथे दीदी पशी तिकडं. खाली बस. काय असं बोल, तुम्हाला मी क्यूट दिसते का? बोल सई, दाखव ना. बघ दिसलंच नाही बबडे. नीट दिसलं नाही. तुम्हाला मी क्यूट दिसते का? तुम्हाला मी क्यूट दिसते का? गोंडे कशी दिसतात म्हणा माझे? हा दिसलं बोल. ऋतूचं शर्ट हे मी त्या म्हणजे मुलीचंच आहे, पण त्याला घेतलं होतं मी तेव्हा तो लहान होता तेव्हा. असंच हाऊस लहानपणीच. पण म्हणजे हे शर्ट तसं मुलींचंच आहे, पण आता सैला उपयोग आहे. आणि लांब भारी वाटतं तसं तिला. पहिल्यांदाच घातलं आज. खेळा. आणि संध्याकाळच्या आता वाजलेत 5. आणि बऱ्याच जणांना माहित असेल आपल्या इथे हे मंदिर आहे येडू मातेचं. मी 2-3 वेळा तुम्हाला आपल्या व्हिडिओ मधून समजलं असेल, किंवा सईच्या वेळी नवस पण मी केलता इथे की मला मुलगी होऊ दे म्हणून. तर इथंच. आणि आज पण एक म्हणजे नवसच बोलली होती मी, कारण परवाच्या दिवशी आपली मॅच झाली ना T20चा वर्ल्ड कप, तर आम्ही पाहत होतो तिथं दर्शनच्या इथं. तर मग मी तिथूनच हात जोडले आणि म्हटलं की येडू आई आजची आपण मॅच जिंकू दे, मी मंगळवारी तुझ्यापाशी येऊन नारळ फोडल. तर मग आज माझ्या लक्षात आलं. तसं कसं आहे पटकन गोष्टी लक्षात नाही राहते, मी ना लगेच विसरून जाते. पण आहे ना मॅच जिंकली ना तेव्हा लगेच माझ्या डोक्यात आलं ना. आज दुपारी ऋदूला आणायला गेले का तेव्हा नारळ आणायचं विसरले होते. मग म्हणजे पोरं घरी आलती ना, नानाला म्हटलं की मला नारळ आणून दे. आता काही दुकान असं म्हणजे इथे जवळच झाले, ऋतूच्या शाळेच्या पुढंच किराणा मालाचं दुकान आहे. तर मग तिथून तो नारळ घेऊन आला आणि म्हटलं चला आता आपण बोललोय तर करून टाकणं महत्वाचं आहे. आणि खरंच म्हणजे मला तर खूप अनुभव आहे ह्या देवीचा, त्यामुळं म्हणजे म्हटलं चला जाऊन येऊया. एक ओझच असतं, आपण कोणाला असं बोललो आणि झालं नाही किंवा केलं नाही आपण ना, तर मग ते ओझच राहतं ना एक. तर मग म्हटलं चला जाऊन येऊया. आणि ऋदूला ना व्यवस्थित म्हणजे बसता येत नव्हतं आणि चालता पण येत नव्हतं त्याने, पण तरी तो आलता आमच्या बरोबर. आणि मग बघ इथं नारळ फोडला, शेवटी पूजा वगैरे केली जरा आपली थोडीशी, आणि नारळ फोडला. खोबरं वगैरे तिथं प्रसाद म्हणून ठेवलं, बाहेर पण ठेवलं. छोटसच मंदिर आहे पण छान वाटतं बरं का इथं आल्यावरती. एक तसं पण देवाची इथं गेल्यावर फ्रेशच वाटतं आपल्याला. आणि मी खूप म्हणजे मानते बरं का इथं ह्या देवीला, आणि चांगलंच बोलते मी पण नेहमी इथं की हा असं म्हणजे काय असेल ना तर बोललं ना का खरंच पूर्ण करते देवी. आणि मला म्हणजे मी असं जास्त करून स्वतःबद्दल कधी असं पटकन काही मागत नाही बरं का, पण मागायला पाहिजे ना असं. आणि मग सगळं पूजा वगैरे झाली, बाहेर निघालो तर इथंच ना वडाचं झाड आहे मंदिरापुढंच. आणि लगेच मग मुलांचं का आम्हाला झोका खेळायचा आहे. आणि मग छकुली दिदी लागली खेळायला, तर सईचं बघा मला पण खेळायचंय. आणि भरपूर मोठं झाड आहे इथं. आम्ही ना आता आपलं वटपौर्णिमा असली ना तर म्हणजे सगळ्या बाया येतात तिथं. तुम्हाला धागा पण दिसत असेल तिथं. अरे ऋदूला जमत नव्हतं पायाने बर का,
पण मग छकुली मला म्हंटली दीदी तू पण जा खेळायला. तर म्हंटल बघूयात आता. तिला म्हंटल माझ्या वजनाने खाली नाही येणार ना. पण छान वाटतं असं जरा. आणि हसायला पण येत होतं आम्हाला. बराच वेळ मग तिथं खेळलो वगैरे आणि आता घरी जायचंय कारण आज आहे चुलीवरची स्वयंपाक, टाकी काही भेटली नाही. तर मग आल्या आल्या लगेच मी तयारीला लागले कारण मग परत अंधार होतो आणि मग परत मच्छर वगैरे म्हणून म्हटलं चला करूया सुरुवात. आणि ते नारळाचं काढलेलं जे होतं ना त्यानेच मी चूल पेटवली. म्हणजे खाली ते सगळं ठेवलं आणि त्याच्यावरती सरपण ठेवलं. आणि सरपण पण आता म्हणजे ना थोडंसंच राहिले, पण बघू आता म्हणजे आजचा स्वयंपाक तर होईनच. आणि मग मस्त चूल पेटवली आणि त्याच्यात म्हणजे ते मगाशी मी पेटवलेलं ना त्याच्यामध्येच मी पटकन कांदा आणि खोबरं भाजून घेतलं. आणि ते एवढं शूट नाही घेत बसले. आणि नंतर आता बूड घेतलं कढईला, निरमा पावडर आणि तेल मिक्स करून. आणि मग आता अंड्याचं कालवण करायचंय मला. आणि अंडी मी मागाशीच उकडून ठेवलेली. ते मशीन आहे आपल्याकडं ना, त्यामुळं काय नाही. मग आता इथे कढईमध्ये तेल टाकलं आणि आपले घरचे मसाले जे आहेत ते घरचा मसाला, धने पावडर आणि बाजारातून मग मी एकदा काळा मसाला आणलेला ना, सॉरी तो पण आहे ना एकदम छान आहे बरं का. तो पण मी याच्यात टाकला. आता संपतच आलेला आहे. गेले का मग मी परत म्हणजे घेऊन येईन. त्याने टेस्ट आहे ना चांगली येते म्हणजे अशा काळ्या मसाल्यात असं नॉनव्हेज वगैरे पातळ भाज्यांना म्हणजे छान वाटतं. म्हणजे टेस्टच छान येते त्याची. मी 1-2 वेळा यूज केलं ना त्यामुळं. आणि मसाला चांगला परतून घेतला आणि हे उकडलेले जे अंडे आहेत ना त्याला असे साईडने कट करून घेतले, जरा काप केले त्याचे छोटे छोटे. म्हणजे काही ठाणेच मी त्याला फक्त असं कट केलं. आणि जो मसाला केला होता ना तो पण त्यात मिक्स करून घेतला. आणि काय होतं एवढा धूर येत होता ना तुम्हाला काय सांगू, लय म्हणजे लय धूर असा लागत होतं. पण आता काही सवय नाही राहिली नाही एवढी त्यामुळं. आणि ते सरपण पण एवढं म्हणजे मी ते व्यवस्थित जाळ घातलेला पण तरी कुठून ना कुठून धूर निघतच होता. पण असं कालवण खरं मस्त झालं होतं. आणि चुलीवरचा स्वयंपाक आहे ना म्हणजे यांना पण आवडला. मला सगळं येतं, फक्त म्हणजे भाकरी चुलीवरती येते नाही भाजता. नाही तर म्हणजे भाकरी करता येतात, फक्त भाजायचाच थोडासा प्रॉब्लेम आहे. तर मग बघा सगळा मसाला वगैरे मिक्स करून घेतला मी. आणि फोडून अंड्यांचं करणार होते, पण म्हटलं जाऊ दे आता अंडी उकडली ते. तर मग उकडूनच अंड्यांचं केलं. तर बघा एवढंसं आता धरलंय. तर कालवण वगैरे शिजलं की मग भाकरी करायला घ्यायच्या. आणि काय झालं जाळ भरपूर झाला, त्याला एवढी उकळी आली ना म्हणजे ती खळखळ खळखळ म्हणजे भरपूर जास्त उकळत होतं. त्यामुळे असं आपण काय म्हणतो जरा तरी त्याची निघून गेली होती. म्हणून कालवण झाल्यावरती घेतल्या भाकरी करायला. आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की मला म्हणजे भाकर भाजता येत नाही गॅसवर, ते सॉरी चुलीवरती. तर मग ही वेदूची मम्मी आपल्या गल्लीतली, तुम्ही बघितलं असेल ना इथून मागच्या व्हिडिओमध्ये. तर मग त्यांना मी फोन केला, म्हटलं मला 2 भाकरी करून द्या. त्या पण म्हटल्या हो हो देते करून. मग आल्या त्या लगेच. आणि मग त्यांना मग तवा वगैरे ठेवला, कालवण आतमध्ये नेऊन ठेवलं. आणि मग लगेच भाकरी करायला घेतल्या. आणि जाळ पण म्हणजे भरपूर मग घालत होते ना मी, तर त्या म्हटल्या लय जाळ पण नका घालू, मग साईडने कसं भाकर अशी काळी काळी होती ना म्हणून. आणि मला ते धूर तर एवढं लागत होतं ना त्याने पण माझे डोळेच असे हे झाले होते, असे कसे आपण म्हणतो आगाग होत होती डोळ्यांची. आणि सई मात्र मस्तपैकी बघत होती कसं चाललंय भाकरी म्हणत होती. आणि मला पीठ दे खेळायला, पीठ दे खेळायला. म्हटलं आता थांब, एक 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 होऊ दे. मला सगळं येतं बरं का, म्हणजे फक्त भाजता येत नाही. ते काय होतं आता सवय नाही ना आपल्याला, तर असं चटका वगैरे बसायची भीती वाटते. नाहीतर तसं करायला गेल्यावर करणारच. आता त्यांनी मला सांगितलं सगळं झाल्यावरती का असं म्हणजे तो आतला विस्तो असतो ना तो बाहेर घेऊन म्हणजे कशी भाजायची वगैरे भाकरी. म्हणजे मी पाहिलंय आतापर्यंत पण फक्त केलं नाही ट्राय, मला जरा भीती वाटते म्हणून. पण आता मी परत नेक्स्ट टाइम करीन. पहिली भाकर आम्ही तव्यावरतीच भाजली. आणि मग दुसरी खाली निखारे होते ना आपले ते त्याच्यावरती भाजली. पण अशी टम्म भाकरी फुगली ना, तो मला काय सांगू म्हणजे एवढी भारी. आणि संध्याकाळी जेवताना म्हणजे यांना मी जेव्हा वाढलं ना तेव्हा हे पण मला म्हटले की खरंच चुलीवरच्या भाकरीची ना टेस्टच वेगळी आहे, म्हणजे त्यांना पण आवडली. आणि म्हणत होते भाजीचं पण म्हणजे टेस्ट छान येते असं तसं. शेवटी जुनं ते सोनच.
मग भाकरी वगैरे झाल्या आणि ऋतूला मग इथं बसवलं. हे हॉस्पिटल मधून घेऊन आले त्याला, दवाखान्यात घेऊन गेले ते. त्याला ना ते तुम्हाला म्हटलं ना बँड आले आणि भरपूर मोठं झालेलं ते. डॉक्टरने ते पूर्ण फोडलं आणि सगळी घाण बाहेर काढली आणि एवढा रडत होता तो. मग आला जरा वेळ थोडस त्याला हे रिलॅक्स केलं आणि जेवायला दिलं. त्याला बसता पण येत नव्हतं व्यवस्थित आणि मग मी पण जेवायला घेतलं. त्याला म्हटलं तू वरती बस, मी खाली बसते. म्हटलं भाकर वगैरे काहीच नको देऊ आई, मला फक्त भातच दे. तर मग भात मी ना आतमध्ये शेगडी आहे ना लाईटीची, त्याच्यामुळे मग कुकरवरच तिथंच भात लावला होता. कारण काय मग बाहेर सगळं म्हणजे काळा वगैरे झाला असता कुकर, म्हणून मग भात वगैरे आत केला. भाजी म्हणजे कालवण आणि भाकरी बाहेर केल्या आणि मस्त बेत झाला होता. छान म्हणजे टेस्ट पण छान होती. आणि खरं आहे बरं का, म्हणजे मला पहिले हे गोष्टींचं असं म्हणजे काय वाटत नव्हतं की हा काय गॅसवर काय चुलीवर काय सगळं सारखंच लागत असं. पण जेव्हा मी त्या गोष्टी करायला लागले ना, तेव्हा मला समजायला लागलं की हो खरं टेस्ट मध्ये फरक आहे, म्हणजे आहेच बरं का. किती साधं सिंपल चुलीवरती केलं ना तर त्याला चव ही छानच येते असं. तर असं आता बघू गॅस कधी भेटतोय काय माहिती. युद्ध तिकडं चाललंय पण परिणाम आपल्यावरतीच होतोय. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये.